हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू आनंदीज व्लॉग. आज आहे आपल्या प्रिन्सेसचा म्हणजे आनंदीचा बर्थडे. तिचे बर्थडेचे सरप्राईज हे सकाळपासूनच प्लॅन होते. मी खूप वेळा हे सगळे ॲनिमल्स, तिचे सगळे टॉईज लावण्याचा प्रयत्न केला, पण महाराणी कुठल्या टिकून देतात. झोपेत सुद्धा त्यांना लाथा मारून मारून त्यांनी सगळ्यांना पाडून टाकलं आणि माझ्या प्लॅनचा चक्काच दूर केला. पण ठीक आहे, हे सगळं पाहिल्यावरती तिच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल बघून खूप आनंद झाला. आपल्या मुलीचा बर्थडे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते तिच्या आईवडिलांसाठी, तिच्या फॅमिली मेंबर्ससाठी. हे प्रत्येकाच्याच बाबतीत असते. प्रत्येकाला आपल्या लेकराच्या बर्थडेला काय करू आणि काय नाही असं होत असतं. प्रत्येकजण त्यांच्या चेहऱ्यावरचं एक स्माईल बघण्यासाठी खूप सारे प्रयत्न, खूप सारे एफर्ट्स घेत असतो. आणि त्या दिवशी झालेल्या सगळ्या यातना विसरून आई बाबा दोघं पण तिला हसवण्यासाठी खूप सारे प्रयत्न करतात. फायनली आनंदी उठली आणि तिचा आवडता डाळिंबाचा ज्यूस तिने सकाळ सकाळी पिला आणि पपई सुद्धा खाल्ली. त्यानंतर तिला चंदन तेलानी मालिश केली आणि मस्त उठणं लावून छान छान आंघोळ घातली. घरातले सगळेजण तिला एकदम शाही ट्रीटमेंट देत होती. आऊ, तिची आत्तू, तिचे काका, बाबा, आबा या सगळ्यांसोबत तिने खूप मज्जा केली. सगळ्यांकडनं मस्त तेल मालिश करून घेतली आणि आपली इच्छा पूर्ण केली. नंतर तिने सगळ्यांना तेल लावलं आणि मग देवबाप्पाचं दर्शन करायला ती महादेवाच्या मंदिरात गेली. तिथे जाऊन दर्शन केलं. घरी येऊन मस्त मस्त प्लेटमध्ये पपईचा ज्यूस पिला आणि मग फायनली केक कटिंगचा टाइम आला. सगळे फॅमिली सोबत तिने तिचा बर्थडे खूप मस्त एन्जॉय केला. सगळ्यांनी तिला खूप सारे गिफ्ट दिले. त्यांना सगळ्यांना ती थँक्यू म्हणत होती आणि तिचा आवडतीचा मनी माऊचा केक ती खूप जास्त एन्जॉय करत होती. तिला तो केक खाण्यामध्येच जास्त इंटरेस्ट होता आणि अशी काहीशी केलं होतं डेकोरेशन आम्ही तिचं. सगळे ॲनिमल्स भरले होते त्यामध्ये. त्यानंतर काकाने तिच्यावरती मस्त बलून फोडला आणि मेन पार्ट चालू झाला. तिच्यासोबत आम्ही कॅन्डल्स तयार केले. तिला पण कॅन्डल्स करायला खूप मज्जा येत होती. ती सगळ्यांच्या कॅन्डल्समध्ये काही स्पार्कल टाकत होती, काही फ्रेग्रन्स टाकत होती, कलर स्पॉट टाकत होती. तिला खूप मज्जा येत होती सगळ्याचं करण्यात. त्यानंतर आम्ही हे काही गेम्स खेळलो सगळ्यांसोबत. मी पण त्याच्यामध्ये खेळत होते. खूप मज्जा आली हे सगळे गेम्स खेळताना आणि एक वेगळाच फॅमिली टाइम स्पेंड झाला. नुसता बर्थडे नसून त्याच्यामध्ये मस्त कॅन्डल्स तयार केले आणि मस्त गेम्स खेळलो. त्यामुळे अजून जास्त मज्जा आली गेम खेळायला आणि बर्थडे सेलिब्रेट करायला. जसा मुलांना हवा असतो सगळ्या फॅमिली सोबतचा टाइम, तसा तिला पण मिळाला. तिने खूप सगळ्या गोष्टी एन्जॉय करत करत फॅमिलीला पण खूप खुश केलं. सगळ्यांसोबत मस्त हसत फोटोज काढले, सगळ्यांसोबत खेळली, सगळ्यांनी दिलेले गिफ्ट एन्जॉय केले. सगळ्यांना थँक्यू म्हणत आपली फॅमिली आहे हे तिला समजलं. यांच्यामुळे आनंद मिळतो या गोष्टी तिच्या लक्षात आल्या. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.